कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी घेतलेले साहित्य आहेत, ही उकडलेली अंडी घेतलेली 6, हे 2 कांदे मी बारीक चॉप करून घेतलेत, हे 2 टोमॅटो घेतलेले बारीक प्युरी करून, घरगुती कोळी मसाला घेतला 1 चम्मच, हळद घेतलेली अर्धा चम्मच, आलं लसूण पेस्ट 1 चम्मच, मीठ घेतलेले आहे, फोडणीसाठी साहित्य घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता घेतलेले आहेत, दालचिनीचा तुकडा आहे, 2-3 लवंग आहेत, 5-6 मिरी घेतलेले आहे आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे, हे 2 चम्मच दही घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश आणि तेल घेतलेले आहे। आता पॅन ठेवलेला आहे मी गरम करायला। आता तेल घालते, पहिले 2 चम्मच तेल घेतलेले आहे, मोठे चम्मच। तेल गरम झालेलं आहे, आता फोडणी करूया आपण। फोडणीचे साहित्य घालते मी त्याच्यामध्ये। हे परतलं की कांदा घालायचा आहे, कांदा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला। आता कांदा आपला थोडा परतलाय, आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊया। आपल्या चॅनलवर झटपट अंडा करी सुद्धा मी अपलोड केलेली आहे रेसिपी, ती पण एकदम छान पद्धत आहे। ती व्हिडिओ कोणी बघितली नसेल तर नक्की बघा आणि त्या पद्धतीने बनवून बघा, छान आहे ती पण रेसिपी। आता आलं लसूण पेस्टचा कच्चटपणा गेलेला आहे, आता टोमॅटो प्युरी घालूया आपण। हे टोमॅटो फक्त मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत, कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले शिजवायचे आहेत। आता आपलं आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे। 4-5 मिनिटं आपण असं परतून घेतले तेलावरती। आता आपला मसाला चांगला मऊ झालेला आहे, शिजला आहे चांगला। आता आपण मसाले घालूया। आता हळद घालते, घरगुती कोळी मसाला घालते 1 मोठा चम्मच। मिक्स करून घ्यायचं आहे नीट। आता आपण दही घालायचं आहे, दही घालते 2 चम्मच घेतलेला, तो चांगला फेटून घालायचा आहे। पटापट मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये। थोडा 2-3 चम्मच पाणी घालायचं आहे आपल्याला। मिक्स करून चांगलं शिजवून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ही ग्रेव्ही आपण 2-3 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। आता आपला मसाला शिजते तोपर्यंत आपण अंड्याला चीर पारून घेऊया। असा अंडा घेऊ, थोडी अशी चीर पारून घ्यायची आहे। असं केल्याने मसाला आतपर्यंत जातो अंड्याच्या आणि चांगली चव येते। अशी फक्त चीर पाडून घ्यायची आहे वरच्यावर।
सगळ्या बाजूने अशी. आम्ही आता हे करून घेते. आता आपला मसाला चांगला शिजला आहे 4-5 मिनटं. आता आपण थोडं पाणी घालायचं आहे आपल्या त्याच्यामध्ये. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण अंडी ॲड करूया ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्हीमध्ये चांगले 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत अंडी. मसाला कोट करायचा आहे अंड्यावर चांगला, म्हणजे मसाला चांगला मुरेल अंड्यामध्ये. आता आपला अंडा मसाला तयार आहे. कोथिंबीर टाकते मी. आपला अंडा मसाला तयार आहे. मी गॅस बंद केलेली आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान होते. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.